मंगळवारी गरज असेल तरच घराबाहेर पडा, राज्य सरकारची मुंबईकरांना विनंती। उपसा पंप बंद पडले, पाणी तुंबल्यानं मुंबईकर हैराण, चुनाभट्टी स्थानकाच्या जवळ तुंबलं पाणी। मुखेड इथे पूरस्थिती, आवाक्याच्या बाहेर लेंडी धरणाच्या पाणी पातळीत वाढ। मराठवाड्यात शेतीचं मोठं नुकसान, पिकांच्या नुकसानाच्या पंचनाम्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। दुपारच्या सत्रातल्या शाळांना सुट्टी, मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानं सरकारचा निर्णय, मुंबई आणि उपनगरासाठी निर्णय जाहीर। चेंबूरच्या न्यू अशोकनगर इथे संरक्षक भिंत कोसळली, संरक्षक भिंत कोसळून 7 झोपड्यांचं नुकसान। कोकणातही सध्या मुसळधार पाऊस, कणकवली मालवण राज्यमार्ग पाण्याखाली। पंचगंगेची पाणी पातळी 27 फुटांवर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। राज्यातील पूरग्रस्त भागाचा घेतायत मुख्यमंत्री आढावा, आशिष शेलार पोहोचले महापालिका मुख्यालयात। बेस्ट पतसंस्थेची आज निवडणूक, महायुती विरुद्ध ठाकरे बंधू असा सामना। कुत्राप्रेमींनो, ही बातमी बघा, संभाजीनगरमध्ये पिसाळलेला कुत्रा 14 जणांना चावला। राहुलच्या वोट यात्रेला बिहारमध्ये गर्दी नाही, राहुल गांधी यांच्या वोट यात्रेचा प्रवास सुरू, बिहारच्या औरंगाबाद इथं पोहोचली वोट यात्रा। ई वाहनांना समृद्धीवर टोलमुक्त प्रवास, परिवहन विभागाकडून चाचपणी अंतिम टप्प्यात। भाजप आघाडीचं ठरलं, काँग्रेस आघाडीचं काय? उपराष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेस आघाडीचा उमेदवार कोण? नवी दिल्लीत आज बैठक। राधाकृष्णन नवी दिल्लीला रवाना, भाजपकडून उपराष्ट्रपती पदासाठी ओबीसी चेहरा, सीपी राधाकृष्णन रालोआचे उमेदवार। पुण्यात बेवड्यांचा धुमाकूळ, पुणेकर चिडले, रस्त्यावर उतरले, कोरेगाव पार्क परिसरातील पब बाहेर रणकंदन। बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीत आर्थिक गैरव्यवहार, मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांचा आरोप। मंगळवारपासून 36 तास पाणीपुरवठा बंद, दुरुस्तीच्या कामामुळे अर्ध्या नागपुरात पाणीपुरवठा बंद। हेमलता पाटलांचं तळ्यात मळ्यात सुरूच, हेमलता पाटील आता निघाल्या राष्ट्रवादीत। संसद परिसरात विरोधकांची घोषणाबाजी, बिहार मतदार यादी सुधारणेला काँग्रेस आघाडीचा विरोध। मंत्री शिरसाटांचा राजीनामा घ्या, रोहित पवार यांची आज पत्रकार परिषद, रोहित पवारांच्या निशाण्यावर संजय शिरसाट। ट्रॅक्टर पिनाकेश्वर महादेव डोंगराच्या दरीत कोसळला, अपघातात 2 महिला भाविक ठार, 24 जखमी।